नमस्कार मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर जोशी। आज मी आपल्यापुढे 4थी 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी केलेली एक कविता सादर करणार आहे। या कवितेमध्ये मुलांना घरापर्यंत पाणी मिळतं, ते पाणी जगातून कुठून येतं, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्थानाला काय म्हणतात, पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा काय आहेत, ही माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। कवितेच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी परी कधी न काळ बनावे अशी एक ओळ आहे, असं एक पद आहे। मित्र, कविता ही पाण्यासाठी प्रार्थना आहे, पाण्याची प्रार्थना आहे। पण असं असताना परी कधी न काळ बनावे असं शीर्षक का बरं? तर ते अर्थाने आहे की हे पाण्या, तुला प्रत्येक ठिकाणी आम्ही विनवणी करतो, तू अमुक कर तमुक कर, मात्र तू कधीही काळ बनू नको। इथे काळ या शब्दाचा अर्थ अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ, प्रलय अशा अर्थाने आहे। कविता सादर करतो। परी कधी न काळ बनावे। नदी बनवून तू गाव बहरावे, ओढा बनवून तू पीक लहरावे, झरा बनवून तू मन फुलवावे, प्रपात बनवून प्रेमी भिजवावे, परी कधी न काळ बनावे। वेगे वाहता तू महापूर व्हावे, झुळझुळ वाहता संगीत व्हावे, तहानल्यास तू जीवन व्हावे, भक्तासाठी तू तीर्थ बनावे, वृक्षासाठी टोय बनावे, अवनीसाठी मेघ बरसावे, परी कधी न काळ बनावे। बंधाऱ्यातून तू समृद्ध करावे, तलावातून तू जरा विसावे, धरणातून तू परिसर फुलवावे, कालव्यातून तू सर्व आनंदावे, परी कधी न काळ बनावे। सरोवरातून तू पक्षी आनंदावे, नाल्यातून तू स्वच्छ वहावे, डबक्यातून तू माखूनही जावे, सागरातून तू सृष्टीचक्र व्हावे, परी कधी न काळ बनावे। धन्यवाद।